नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण नाश्त्यासाठी झटपट होणाऱ्या रवा उत्तप्प्याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी रव्यासाठी अर्धा वाटी दही। आता आपण यामध्ये पाणी टाकून उत्तप्प्यासाठी लागणारे पीठ बनवून घेऊ। पाणी टाकताना थोडे थोडे करून पाणी टाकावे, एकाच वेळी सगळे पाणी टाकू नये। आता आपले पीठ भिजवून तयार आहे। हे पीठ आपण 10 मिनिटांसाठी एका बाजूला ठेवून देऊ। 10 मिनिटांनंतर आता आपले उत्तप्प्यासाठी लागणारे पीठ तयार आहे। आता आपण या पिठामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा, एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकल्यानंतर आता आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आता आपले उत्तप्प्यासाठी लागणारे पीठ तयार आहे। आपण उत्तप्पे बनवण्यास घेऊ। उत्तप्पा बनवण्यासाठी येथे मी तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे। तवा गरम झाल्यानंतर त्यावर आपण बनवून घेतलेले पीठ टाकून घेऊ व चमच्याच्या मदतीने हे पीठ पसरवून घेऊ। आता आपण उत्तप्प्याच्या चारही बाजूने तेल सोडून घेऊ। आता मी उत्तप्प्याच्या वरच्या बाजूला थोडी लाल मिरची पावडर टाकून घेत आहे। आता आपला उत्तप्पा एका बाजूने चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे। आता आपण उत्तप्पा पलटी करून दुसऱ्या बाजूने भाजून घेऊ। आता आपला उत्तप्पा दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे। आता आपण हा उत्तप्पा काढून घेऊ। जर सकाळच्या घाईघाईमध्ये झटपट होणाऱ्या रवा उत्तप्प्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांग। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।